राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान तसेच रिमझिम पावसामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाला आहे. फळपिकांमध्ये द्राक्ष, आंबा, मोसंबी तसेच डाळिंब या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. आंब्याचा मोहर गळू लागला असून द्राक्ष पिकावर देखील भुरी रोगाचा प्रकोप पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मोसंबी आणि डाळिंब या पिकावर देखील रोगाचा प्रकोप झाला आहे. पाहूया फळ पिकावर होणाऱ्या या रोगाच्या प्रकोपावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडं मोसंबीसारखं महत्त्वाचं फळपीक आहे आणि गेल्या 2 वर्षापूर्वी GI मानांकन आपल्याला मोसंबीचं मिळालेलं आहे. आणि सध्या त्या ठिकाणी बहार त्या ठिकाणी येत आहे, फुलं लागत आहे त्या ठिकाणी. आणि अशा नवतीवरती बहाराच्या अवस्थेमध्ये मावा किडीचा आणि सिट्रससीला आपल्याकडे एक नवीन कीड आपल्याकडे आलेली आहे. या दोन्ही रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होतो आणि म्हणून ह्या दोन्ही किडी, मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर त्या ठिकाणी एक प्रकारचा ट्रिस्टिजा नावाचा व्हायरस त्या मोसंबीमध्ये पसरतो. म्हणून मावा किडीचा आपल्याला योग्य वेळी व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासोबतच सिला हे एक प्रकारचा रस शोषण करणारा किडा आहे आणि हा एक प्रकारचा बॅक्टेरियल डिसीज जो सिट्रस ग्रीनिंग आहे तो पसरवण्याचं काम करतो. आणि म्हणून आपल्याला सिट्रससीलाचा आणि माव्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण या वातावरणामध्ये या दोन्ही किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढायला लागतो. म्हणून या दोन्ही किडीच्या व्यवस्थापनासाठी जे काही निंबोळी तेल आहे तशा प्रकारचं आपण 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याच्यासोबत एखादी सोप पावडर आपण मिक्स करून जर फवारणी केली तर निश्चित दोन्ही रस शोषण करणाऱ्या किडीचा व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. रासायनिक कीटकनाशकामध्ये आपल्याकडे थायमॅथॉक्झम आपल्याकडे आहे किंवा इमिडाक्लोरोपिड आपल्याकडे आहे. हे दोन्हीपैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी थायमॅथॉक्झम असेल त्या ठिकाणी 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी आपल्याला करायची. इमिडाक्लोरोपिड असेल तर 1.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी केली तर आपल्याला दोन्ही किडीचं व्यवस्थापन आणि पर्यायानं जो रोग आपल्याकडे त्या दोन्ही कीटकामार्फत पसरणार आहे तो आपल्याला प्रतिबंधित करता येईल, ते आपल्याला थांबवता येईल. या अनुषंगानं मोसंबीचं व्यवस्थापन आपल्याला करण्याची गरज आहे. द्राक्षाचं सारखं पीकसुद्धा आपल्याकडं काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये एक प्रकारचा आपल्याला पावडर मिल्ड्यू भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला त्या परिस्थितीमध्ये, कारण 20 ते 22 तापमान ज्यावेळेस असतं तर त्या परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरणामध्ये यासारख्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव आंबासारखं पीक असेल, द्राक्षासारखं पीक असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतो. म्हणून आपण द्राक्षावरच्या जे काही भुरी रोग येणार आहे त्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी हेक्झॅकोनाझोल नावाचं बुरशीनाशक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी आपण केली तर निश्चित आपल्याला भुरीसारखा रोग आपल्याला कमी करता येईल. किंवा ट्रायडोबिफॉर्म नावाचं एक बुरशीनाशक आहे त्याचाही आपल्याला वापर त्या ठिकाणी करता येईल. आंब्यावरती सुद्धा नवीन जी नवती येणार आहे, नवीन फुलं येणार आहेत, आपल्याला बहार येणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा हा भुरी रोग पानावरती आणि त्या फुलावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला एखादा सल्फरसारखं साधं बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करता येईल. जर वातावरणामध्ये बदल झाला आणि तापमान जर वाढत असेल तर त्या परिस्थितीमध्ये फक्त आपण सल्फरसारखं जे काही बुरशीनाशक वापरणार आहेत ते आपल्याला वापरता येणार नाही. तापमान कमी असेल तर आपण साधं सल्फर जरी वापरलं तर चांगल्या प्रकारे भुरीचं व्यवस्थापन आपल्याला चांगलं करू शकतो. तर तापमानामध्ये वाढ झाली आणि भुरी जर तशीच आपल्याला आढळून येत असेल तर त्या ठिकाणी टेबुकोनाझोल नावाचं जी बुरशीनाशक उपलब्ध बाजारामध्ये आहे ते 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करता येईल. या प्रकारे आपण फळबागाचं व्यवस्थापन आपल्याकडे करणं गरजेचं आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष, आंबा, मोसंबी तसेच डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत असून उत्पादनात घट येण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. ढगाळ हवामानामुळे फळ पिकांवर पडणाऱ्या रोगांचं योग्य ते व्यवस्थापन केल्यास आपण उत्पादनातील घट टाळू शकतो, असं कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.